नोव्हेंबर 2025 सोलापूर जिल्ह्यातलं बार्शी. हं, तसं बघायला गेलं तर एक शांत शहर. हं, पण 3 नोव्हेंबरच्या दुपारी हं. या शहराची शांतता भंग झाली. एका घरात भरदिवसा एक हत्याकांड घडलं. हो. 32 वर्षीय फार्मासिस्ट पूनम निफाळ यांची निर्घृण हत्या करण्यात आली. आज आपण म्हणजे आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणाच्या खोलात जाणार आहोत. बरोबर. कारण अशा घटना म्हणजे फक्त एक बातमी नसते, की नाही. अजिबात नाही. त्यामागे अनेक वर्षांचे दाबलेले ताणतणाव, बरोबर. गुंतागुंतीची नाती आणि कधी-कधी तर एका अदृश्य अत्याचाराची कहाणी दडलेली असते. आणि या प्रकरणात तर एका लहान मुलाची साक्षी आहे. हो, आणि त्याच साक्षीमुळे या संपूर्ण प्रकरणाला एक असं वळण मिळतं, जिथे कायदा आणि भावना यांची एक वेगळीच लढाई सुरू होते. चला तर मग घटनेच्या तपशिलापासून सुरुवात करूया. 3 नोव्हेंबर 2025 हं, तो सोमवारचा दिवस होता. हं, दुपारची वेळ साधारण 3 ते 5ची. पीडित पूनम रोडे निफाळ हं. बार्शीतल्या उपळाई रोडवरच्या त्यांच्या घरी एकट्याच होत्या. त्यांचे पती बाहेरगावी होते कामानिमित्त हो. आणि त्या स्वतः फार्मासिस्ट होत्या. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करायच्या. आणि याच संधीचा म्हणजे त्या एकट्या असल्याची संधी साधून आरोपी केतन प्रकाश जैन घरात घुसला. इथे गुन्ह्याचं स्वरूप ते खूप महत्वाचं आहे. अगदी. आधी ओढणीने गळा आवळला आणि त्यानंतर धारधार शस्त्राने म्हणजे चाकूने पूनम यांच्यावर वार केले. किती वेळा? तब्बल 17 वेळा. अरे बापरे, 17 वेळा. ही केवळ हत्या नाही, हे त्याहून खूप जास्त आहे. हो ना, म्हणजे गळा आवळल्यानंतर पुन्हा 17 वेळा वार करणं, यामागे प्रचंड राग, द्वेष, सुडाची भावना दिसते. अगदी बरोबर. मानसशास्त्रात याला ओव्हरकिल म्हणतात. जेव्हा एखाद्याला मारण्यासाठी गरजेपेक्षा जास्त बळाचा वापर होतो तेव्हा त्याला ओव्हरकिल म्हणतात. हो, आणि हे स्पष्टपणे दाखवतं की आरोपी आणि पीडित यांच्यातले संबंध खूप तीव्र आणि वैयक्तिक होते. हा राग नियंत्रणाबाहेर जातो. आणि विशेषतः चेहऱ्यावर आणि पाठीवर वार होते. बरोबर. हे अपमान आणि विश्वासघाताच्या भावनेचं प्रतीक असू शकतं. जरू काही आरोपीला पीडितेची ओळखच पुसून टाकायची होती. आणि या घटनेतला विरोधाभास बघा. काही वृत्तानुसार त्याच दिवशी दुपारी पूनम यांनी आपल्या पतीला फोन केला होता. अच्छा. तुळशी विवाहासाठी लवकर घरी या असं सांगितलं होतं. म्हणजे एकीकडे सणाची तयारी आणि दुसरीकडे मृत्यू वाट पाहत होता. विचार करा, ज्या पतीने काही तासांपूर्वीच पत्नीशी बोलणं केलं त्याला घरी परतल्यावर काय दिसलं असे? हो, पत्नी रक्ताच्या थारोळ्यात. हा आयुष्यभराचा आघात आहे. यातून हेच दिसतं की पीडितेच्या आयुष्यात 2 जगं होती. एक जी ती दाखवत होती आणि दुसरं जे तिला आतल्यात पोखरत होतं. पण प्रकरण इथं थांबत नाही. इथून ते अधिकच अनपेक्षित वळण घेतं. म्हणजे इतका निघृण गुन्हा केल्यानंतर आरोपी केतन जैन कुठे पळून गेला नाही. काय सांगताय? मग तो सरळ बार्शी शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली. हे कसं शक्य आहे? इतका टोकाचा राग दाखवणारी व्यक्ती अचानक इतकी शांत होऊन शरण कशी येऊ शकते? तोच तर प्रश्न आहे. यामागे म्हणजे अनेकदा त्या ओव्हरकिल नंतरची मानसिक स्थिती कारणीभूत असते. ज्या तीव्र भावनेने तो गुन्हा करतो ती ओसरल्यावर एक प्रकारची शून्यता येते. भावनिक आणि मानसिक शून्यता. हो, शरीरातली सगळी ऊर्जा संपून जाते. मग पळून जाण्याची योजना करणं शक्यच नसतं. त्यामुळे त्याचं शरण येणं हे पश्चात्तापापेक्षाही त्या भावनिक स्फोटानंतरच्या थकव्याचं लक्षण असू शकतं. पण मला एक प्रश्न पडतोय. जो व्यक्ती 17 वार करू शकतो त्याच्या मनात खरंच पश्चाताप निर्माण होऊ शकतो का? की हा फक्त एक बनाव असतो? हो, की शिक्षा कमी व्हावी म्हणून केलेला एक थंड डोक्याचा विचार? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. दोन्ही शक्यता असू शकतात, पण पोलिसांसाठी त्याचं शरण येणं महत्वाचं ठरतं. कारण तपासाची दिशा बदलते. अगदी. गुन्हा कोणी केला यावरून थेट गुन्हा का केला यावर तपास केंद्रित होतो. पण न्यायालयात केवळ कबुली जबाब पुरेसा नसतो की नाही? नाही, त्याला पुराव्यांची जोड लागते. बरोबर. त्यामुळे पोलिसांना त्या का या प्रश्नाच्या मुळाशी जावंच लागणार होतं. मग काय उत्तर मिळालं या काचं? पोलिसांनी तपास केल्यावर काय समोर आलं? पोलीस तपासात असं समोर आलं की आरोपी केतन आणि मृत पूनम यांची ओळख जुनी होती. किती जुनी? गेल्या 5-6 वर्षांपासून. त्यांच्यात अनैतिक संबंध होते आणि याच संबंधातून निर्माण झालेला वाद किंवा संशय या हत्येमागे असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं. 1 मिनिट, म्हणजे ही घटना अचानक घडलेली नाही? 5-6 वर्षांची ओळख? हो, म्हणजे हा संबंध बराच जुना आणि खोलवर रुजलेला होता. मग त्या दिवशी असं नेमकं काय घडलं की प्रकरण इतक्या टोकाला गेलं? व्हॉट वॉज द ट्रिगर?
आणि ह्याच ट्रिगरचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोघांमधले जुने मोबाईल मेसेजेस तपासले अच्छा. आणि त्या मेसेजेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाद वाढत गेल्याचं दिसतंय. सुरुवातीला भावनिक असलेले संवाद नंतर आर्थिक मागण्या आणि धमक्यांमध्ये बदलले होते. आर्थिक मागण्या? हो, असं म्हटलं जातंय की आरोपी केतन जैन पीडितेवर पैसे खर्च करत होता आणि कदाचित त्यातूनच तो ह्या नात्यावर आपला हक्क समजू लागला होता. आणि जेव्हा पूनम यांनी हे संबंध संपवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा हा वाद विकोपाला गेला असं त्या संवादांवरून स्पष्ट होतं. हे तर खूपच गंभीर आहे. म्हणजे हे प्रकरण फक्त भावनिक नात्यापुरतं मर्यादित नव्हतं. नाही, त्यात आर्थिक व्यवहार आणि त्यातून आलेली मालकी हक्काची भावनाही होती. हे अनैतिक संबंध या शब्दाच्या खूप पलीकडचं आहे. अगदी बरोबर. आणि इथे मानसशास्त्रातली कोअर्सिव्ह कंट्रोल ही संकल्पना समजून घेणं महत्वाचं आहे. कोअर्सिव्ह कंट्रोल म्हणजे यात फक्त शारीरिक मारहाण नसते, तर आरोपी पीडितेचं मानसिक खच्चीकरण करतो. तिला आर्थिक किंवा भावनिकदृष्ट्या स्वतःवर अवलंबून ठेवतो. तिला समाजापासून, कुटुंबापासून तोडतो. आणि तिला असं वाटायला लावतो की घडणाऱ्या प्रकरणाला तीच जबाबदार आहे. बरोबर. त्यामुळे पीडित व्यक्ती एका अदृश्य तुरुंगात अडकते. आणि याला दुजोरा द्यायला काही पुरावा पोलिसांना मिळाला का? कारण हे सगळं तर बंद दाराचं संभाषण आहे. हो, मिळाला. आणि तो पुरावा या प्रकरणाला पूर्णपणे बदलून टाकतो. तो या प्रकरणाचा सर्वात हृदयद्रावक भाग आहे. कोणता पुरावा? पूनम यांच्या 6वीत शिकणाऱ्या मुलाची साक्ष. त्याने पोलिसांना काय सांगितलं? त्याने सांगितलं की केतन जैन त्यांच्या घरी वारंवार यायचा. तो आईला मारहाण करायचा, शिवीगाळ करायचा. पण काय? पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही अशी शपथ आईनंच त्याला घातली होती. काय? आईनेच मुलाला शपथ घातली, ही गोष्ट कोणाला सांगू नकोस. हे किती वेदनादायी आहे. हो ना. म्हणजे तिला मदत हवी होती, पण ती मागू शकत नव्हती. आणि आपल्या मुलालाच तिने तिच्या वेदनेचा मूक साक्षीदार बनवलं. बरोबर. या एका साक्षीमुळे हे प्रकरण केवळ एका दिवसाच्या रागातून घडलेलं नाही, तर त्यामागे छळाची एक मोठी पार्श्वभूमी होती हे स्पष्ट झालं. कोअर्सिव्ह कंट्रोलचं हे एक उत्तम उदाहरण झालं. अगदी. मुलाला गप्प राहायला सांगणं हे त्याचं मानसिक दबावाचं प्रतीक आहे. कदाचित सामाजिक बदनामीच्या भीतीपोटी किंवा आरोपीच्या धमक्यांमुळे. किंवा मुलाला यापासून दूर ठेवण्याच्या असहाय्य प्रयत्नात तिने हे पाऊल उचललं असावं. हो. त्या लहान मुलाच्या मानसिक स्थितीचा विचारही करवत नाही. त्याने आईला मारहाण होताना पाहिलं, ते गुपित स्वतःमध्ये ठेवलं आणि शेवटी त्याच व्यक्तीने आईची हत्या केली. या आघातातून सावरायला त्याला किती वेळ लागेल याची कल्पनाच नाही करतायत. खरे. मुलांची साक्ष ही दुधारी तलवारीसारखी असते. ती केसला कायदेशीर दिशा देते, पण त्या मुलाच्या मनावर आयुष्यभरासाठी एक ओरखडा सोडून जाते. त्याने आईला दिलेली शपथ मोडून सत्य सांगितलं. हो, यात त्याचं धाडस दिसतं. पण त्या मागे किती मानसिक ओढाताण असेल, किती अपराधीपणाची भावना असेल, याची कल्पना करणंही कठीण आहे. तर या सर्व माहितीला एकत्र पाहिल्यावर या घटनेचं चित्र अधिक स्पष्ट होतं. ही केवळ अनैतिक संबंधातून झालेली हत्या नाहीये. नाही. तर ओव्हरकिलमधून दिसणारी टोकाची हिंसक भावना, आरोपीचं शरण येणं, त्यामागे असलेली कोअर्सिव्ह कंट्रोलची पार्श्वभूमी आणि या सगळ्याचा उलगडा करणारी एका लहान मुलाची हृदयद्रावक साक्ष, हे सर्व धागे एकमेकांत गुंतलेले आहेत. हो, घटनेचा क्रम आणि कारणं यावर प्रकाश पडतो. पण हे प्रकरण फक्त एका गुन्ह्याची कहाणी नाहीये. ते सामाजिक स्तरावरही काहीतरी सांगून जातं. पूनम यांच्या मुलाच्या साक्षीमुळे एक महत्वाचा प्रश्न मागे उरतो. कोणता प्रश्न? की एखादी व्यक्ती, विशेषतः एक स्त्री, जेव्हा अशा छळवणुकीच्या संबंधात अडकते, तेव्हा ती मदतीसाठी आवाज का उठवू शकत नाही? हो, सामाजिक प्रतिष्ठा, कुटुंबाची भीती, मुलांचं भविष्य, की आरोपीकडून मिळणाऱ्या धमक्या, यापैकी कोणत्या कारणांमुळे तिचा आवाज दाबला जातो? आणि पूनम यांनी मुलाला गप्प राहायला सांगितलं, यातच त्यांची असहाय्यता दिसते. अनेकदा पीडित व्यक्तीलाच दोषी ठरवलं जातं, की नाही? बरोबर. पण या प्रकरणाने मला एका वेगळ्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडलाय. प्रश्न फक्त हा नाही की पीडित व्यक्ती का बोलत नाही. मग खरा प्रश्न काय आहे? खरा प्रश्न हा आहे की आपण ऐकतो का? त्या मुलाला त्याच्या आईसोबत काहीतरी चुकीचं घडतंय हे दिसत होतं. घरात येणारा जाणारा, शेजारी, मित्रमैत्रिणी, यांना खरंच काहीच दिसलं नसेल की दिसलेलं असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. अगदी. एखाद्या गुन्ह्याच्या बातमीमागे अशा कितीतरी न सांगितलेल्या गोष्टी, न ऐकलेले आवाज आणि न मागितलेली मदत दडलेली असू शकते.
आणि या प्रकरणातील मुलाच्या साक्षीने हेच अधोरेखित केलं आहे. हो, की धोक्याची चिन्ह अनेकदा आपल्या आजूबाजूला दिसत असतात. प्रश्न हा आहे की ती चिन्ह ओळखायला आणि त्यावर वेळीच कृती करायला एक समाज म्हणून आपण तयार आहोत का?